पार्क इथल्या भागामध्ये आज ममता दिन आहे आणि या निमित्ताने उद्धव ठाकरे इथं उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। विभागातील शिवसेनेचे सर्व शिवसेनेचे मासाहेब 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 अमर रहेच्या घोषणा देखील शिवसैनिक देतात आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। उद्धव ठाकरे यांच्या सोबत अरविंद सावंत, रवींद्र वायकर, अनिल देसाई आणि शिवसेनेचे इतर नेते पदाधिकारी पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आणि आपण पाहतो त्या दृश्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले अनेक महत्त्वाचे नेते पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वतः उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मासाहेब मीनाताई ठाकरेंची जयंती आहे आणि या अनुषंगाने त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये सध्या पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आता माध्यमांशी बोलतायत, संवाद साधतायत। ते नेमकं काय बोलतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। आज 6 जानेवारी म्हणजे महाचा जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने दरवर्षी महाला अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो। तसंच आज अभिवादन केलेलं आहे। आज 6 जानेवारी आहे आणि नंतर 23 जानेवारी हा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस। यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी 23 जानेवारीला अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा सुद्धा आम्ही घेणार आहोत। एक आनंदाची गोष्ट अशी आहे की 22 जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला। त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि म्हणून आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखीन एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता। राम हा माझा सुद्धा आहे, आमचा सुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक 7:30च्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते। त्यांच्या त्या वास्तव्याने पुनीत झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत। आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतोय कारण 22 जानेवारीला कोण कोण जाणार, कोणाला आमंत्रण येणार, कोण जाणार, कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही, कारण हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे। माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा, त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ
पण आता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे, तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे. राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं. मी आता बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे आले. पावनगड इथलं जे अतिक्रमण होतं ते हटवण्यात आलेलं कसं बघता येईल आहे? 23 तारखेला नाशिकला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब जिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर शिवसेनेचं शिबिर सुद्धा होणार आहे. तर आता उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दादर येथील शिवाजी पार्क जवळील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांनी मासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोदातीरी महाआरती करणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर 22 तारखेला ते नाशिकामध्ये जाहीर सभासुद्धा घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर 22 तारखेला राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्तानं नाशिकमधील ते राम मंदिरात जाऊन तिथे रामाचं दर्शन घेतील आणि या निमित्तानं त्यांनी सगळ्यांना असं देखील सांगितलेलं आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण होता कामा नये, कोणाला निमंत्रण आहे कोणाला नाही यावर भाष्य न करता आपण आपल्या रामाबद्दलची भावना जी आहे, प्रेम जी आहे, आस्था जी आहे ती जपावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या.